जुन्नर नजीक इंगळून या ठिकाणी शेतात गांजाची झाडे लावणाऱ्यास अटक. लहान मोठी 80 गांजाची झाडे जप्त. स्थानिक गुन्हे शाखाने जुन्नर पोलीस स्टेशनची कारवाई. पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या गांजाच्या उत्पादन आणि विक्रीवर कारवाई करण्याच्या सूचना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील इंगळून या ठिकाणी एका शेतामध्ये अवैधरित्या गांजाची झाडे लावलेली आहेत. मिळालेल्या बातमीनुसार गुन्हे शाखा तसेच जुन्नर पोलीस स्टेशनकडील स्टाफ यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता गव्हाच्या तसेच बाजरीच्या शेतामध्ये गांजाची झाडे लावल्याची दिसून आलेले आहे. सदरचे शेत दिनकर विठ्ठल डामसे वय वर्ष 60 राहणार इंगळून यांचे असल्याचं समजतंय. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरची गांजाची झाडे त्यांनी लावल्याचं कबूल केलंय. सदर ठिकाणी पंचांसमक्ष पंचनामा करून गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून त्याबाबत जुन्नर पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार अजित गेंगजे यांनी फिर्याद दिली असून पुढील कारवाई जुन्नर पोलीस स्टेशन येथे सुरू आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप गिल साहेब, त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद गाटकुळे, पोलीस सब इन्स्पेक्टर रघुनाथ शिंदे, पोलीस सब इन्स्पेक्टर ऋषिकेश तिटमे, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, अक्षय नवले, राजू मोमीन, पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सागर हिले, सागर शिंदे, गणेश शिंदे, अजित गेंगजे, संतोष पठारे यांनी केले आहे. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.